नमस्कार. आज तुम्हाला विशेष काहीतरी दाखवतो. म्हणजे मला जेव्हापासून समजते, म्हणजे मला आता सध्या 30 एज चालू आहे. आत्तापर्यंत मी पाणी बघितलं नाही आमच्या शेतातील विहिरीला. आज तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ काढायचं राहिलं होतं मागच्या वेळी. हे बघा आमच्या विहिरीतलं पाणी. हे विहीर जेव्हा मी लहान होतो ना, या विहिरीत आम्ही घसरगुंडी म्हणून खेळत होतो. पाणी या विहिरीत अजिबात नव्हतं तेव्हा आम्ही घसरगुंडी म्हणून, तेव्हा हे बहुतेक अंदाज एक 20 ते 25 फूट असेल. तेव्हा आम्ही लहानपणी याच्यात घसरगुंडी म्हणून खेळत होतो ना तेव्हा. आता हे 15 फूटपर्यंत आले, म्हणजे तेवढं माती गाळ पडून वरती आलं. आता ह्या याच्यात विहिरीत पाणी जे आता 15 फूट खड्डाच म्हणावं लागतं. आता विहीर तर गेलेच. याचं म्हणजे पाणी आलं आहे. आनंद झाला. म्हणजे कसं आहे, पहिल्यांदा बघितलं ना आमच्या शेतातील विहिरीला. छान आलं आहे, म्हणजे तेवढाच आनंद झाला. आता हे 15 फूटपर्यंत असेल हे विहीर. आता हाय पाणी खाली आहे म्हणून सांगतात, गाळ काढावं लागतं आमच्या वडील म्हणतात. हे आता तुम्हाला दाखवतो. हे गोगलगाय हे आहे ना, ह्याला हातामध्ये घेतलो ना तेव्हा हे त्याचं शरीर अंग घट्ट धरून राहते. ह्याला 2 मिशा असतात. ते चालताना एक वरती खाली असं करतात. ते शिंग म्हणते, शिंग आहे का, शिंगच असेल ते. हे आता ते म्हशीचं पाय पडल्यावरती ह्याचं कार्यक्रम होत आहे. त्यामुळं मी ह्याला इथं झाडाच्या ह्याच्यावरती सोडलो, म्हणजे तिकडे जात आहे. हे जाताना ओलं करत जाते. छान दिसतं जाताना ह्यानी गोगलगाय. मी लॉकडाऊनमध्ये तयार केलेलं हे प्रॉपर्टी आहे. म्हणजे गोगलगाय नाही, म्हशी. 3 म्हशी होत्या इथं आणि एक गाय. हे बघा जाफराबादी म्हशी. हे इथूनच चप्पळगाव अक्कलकोट तालुक्यातील हे घेतलेलं आहे. तेव्हा 65,000 रुपयाला घेतलं होतं मी. बँकेचं लोन काढून हे म्हशी घेतलो. पूर्णपणे धंदा नुकसानमध्ये गेलं माझं. म्हणजे म्हशी आपल्याला कसं इथं पाणी पण कमी पडलं, चारा नसल्या कारणाने म्हशी पण खराब झाले. असं सगळं मायनस पॉईंटमध्येच गेलं सगळं. मला 5-6 वर्ष तर मला जे कर्जामध्येच गेलो होतो मी. हे गाय होतं ना, गायचं वासरू, ते काळं आपल्याला ते दान म्हणून आलेलं आहे. पांढऱ्या वासरू आहे ना, ते आमचंच गाई आहे. ते म्हणजे एक त्याचं एज बहुतेक 12 वर्ष होत आलं. त्याचं वासरू आहे ते पांढरं. ते काळं वासरू आहे ना, जे गायचं, ते दान म्हणून आले. हे आमच्या शेतातलं आंब्याचं झाड आहे बघा. हे आंबा खाऊन वटाळ टाकतो ना, त्याच्याने आलेलं आहे. ह्याला का आम्ही रोप आणून लावलं नाही, ते आपोआपच आलं आहे. हे सीताफळ झाड घराच्या बाजूलाच. हे पण असं बिया टाकल्यावरती आलेलं आहे. म्हणजे आपोआप आलेलं हे चांगलं, म्हणजे त्याचं ताकदच वेगळं आहे. आपण रोप आणून लावतो ना, त्याला काळजी करावं लागते. हे नुसतं बिया टाकलेलं आपोआप आलेलं आहे हे दोन्ही झाड. तूर दाखवतो तुम्हाला. कसं आहे, जरा खराब झाला तुरा, म्हणजे पाणी नसल्या कारणाने थोडं खराब झालं आहे. म्हणजे वाळत चाललं होतं. आमचा मोठा भाऊ पाणी सोडलं आहे इथं.
आमच्या चुलत भावाच्या विहिरीतलं पाणी इथं आणून सोडलं आहे, त्यामुळं थोडं झाड व्यवस्थित आले तुराचं. हे बघा, जे वाळत चाललेलं होतं तूर, पाणी सोडल्यामुळं थोडं व्यवस्थित झालं आहे. कडबा आहे, तेव्हा आता 1-2 वर्ष झालं आहे कडबा हा. त्याचं काय जास्त वापर होईना. आता सध्या हिरवागार चाराच मिळायला लागला म्हणून ते कडब्याचा काय वापर होईना, म्हणून थोडं तर त्याच्याकडे दुर्लक्ष झालं आहे. हे आमच्या शेतातील लक्ष्मी देवी, लक्ष्मी माता. आम्ही या ठिकाणीच अळामोशा करत असतो. मस्त जेवण जात आहे, सगळेजण मिळून इथंच आम्ही जेवण करतो. सावली एवढं पडते ना, मस्त वाटते. आणि उन्हाळ्यात इथंच आम्ही जास्ती करून झोपत असतो. म्हणजे कधी कधी सुट्टीला म्हणजे ऑफिस सुट्टी केलं ना, इथं येऊन झोपायचं, मस्त वाटतंय. तुम्हाला दाखवत. हे बघा झाड, कडुलिंबाचं झाड आहे, मस्त आहे. म्हणजे सावली मस्त पडते याचं. आमच्या घरासमोरचं तुम्हाला हे दाखवतो, कुंबळकाईचं झाड किती छान आलं आहे. कुंबळकाई जर कोणाला पाहिजे असेल ना, तुमचा नंबर मला कमेंट करा. इथंच लोकल म्हणजे सोलापूरमध्ये आसरा जवळपास कोण असेल ना, कमेंट करा तुमचा नंबर. शेताकडे कधी गेलो ना, परत आणून देतो तुम्हाला. त्याचं काय पैसे घेत नाही, तसंच आणून देतो. हे मला विकायचं आहे, कडबा कुट्टी मशीन आहे. जर कोणी शेतकरी असेल, तुम्हाला घ्यायचा विचार असेल, तर मला तुमचा नंबर कमेंट करा. मी तुम्हाला स्वतः कॉल करतो, तुम्हाला ह्याचे फोटो व्हिडिओ टाकतो. मार्केटमध्ये याचं रेट काय आहे त्याच्यापेक्षा कमीने तुम्हाला देतो. शेतकरी जर कोणी असेल तर सांगा, देतो 100%. आमचा वापर नाही आहे याचं, कारण कसं आहे, म्हशी विकलो त्यामुळं आता ह्याचा वापरच कमी होऊन पडलेला आहे. ह्याचं ब्लेड चांगलं आहे, मोटर चांगला आहे, कंडिशन 1 नंबर आहे. तुम्हाला याचं MRP म्हणजे त्याचं कागद वगैरे दाखवतो. तुम्हाला ओके वाटत असेल तर बघा, विचार करा. हे बघा कुंबळकाई, ह्याचं धपाटे एवढं छान लागतं ना केल्यावरती, नॅचरल एकदम. काय कुठला औषध नाही, काय नाही, असंच बिया टाकलेलं आलेलं आहे. कोणाला पाहिजे असेल तर नक्की तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा, नाही तर कमेंट करा. तुम्हाला भोपळा पाहिजे असेल तर कुंबळकाई आसरापाशी, सोलापूरमध्ये आसरापाशी कोण असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला आणून देतो घरी. त्याचे पैसे देऊ नका, खावा ते मस्त. परत भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत या पेजला फॉलो करा. धन्यवाद.